हाती तुझ गणाच्या गणपती आधी मन घ्या रे हाती तुझ गणाच्या गणपती आधी मन घ्या रे हाती तुझ गणाच्या गणपती आधी मन घ्या रे हाती तुझ गणाच्या गणपती गजानन महाराज की आधी मन घ्या रे हाती तोच गणाचा गणपती आपला मन नियंत्रित करा वाईट बघू नका वाईट करू देऊ नका मुलांना मोबाईल देऊ नका कारण मोबाईल मध्ये खूप सारे गणपती होऊन राहिले आजच्या काळात पोरांनो बोलू नका मोबाईल मुळे एवढे दृश्य बिघडून राहिले बोलायला शिकवा चांगलं बोलायला शिकवा तुम्ही स्वतः चांगलं आचरण करा गणपतीला म्हणा देवा आम्हाला शुद्ध बुद्धी दे संसारात राहू पण वेगळे राहू अशी शक्ती दे गजाननाला म्हणा मित्र हो आजच्या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला हेच म्हणेन की आम्ही चंदन देतो बेल देतो फुल देतो का रे भगवंताला नको आहे ती सर्व चंदनादी बेल पाणी पुष्प फळ पाहूया सकळ देवावरी गजाननाला आम्ही बेल चंदन पुष्प पाहूया सकळ देवावरी चंदनादी बेल पाणी पुष्प फळ पाहूया सकळ देवावरी चंदनादी बेल पाणी पुष्प फळ पाहूया सकळ देवावरी चंदनादी बेल पाणी पुष्प फळ चंदनादी बेल पाणी पुष्प फळ श्री गुरुदेव सेवा मंडळ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या विचारून सांगतात माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो गजाननाला चंदन बेल पाणी नाही रे तुकावर यांनी सुद्धा म्हटला तीर्थ धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी अरे तीर्थात देव नाही तो माणसात आहेत गाडगे महाराज म्हणतात चंदनादी बेल पाणी पुष्प फळ चंदनादी बेल पाणी पुष्प फळ वाहूया सकळ देवावरी हे वाहूया सकळ देवावरी चंदनादी बेल पाणी पुष्प फळ वाहूया सकळ देवावरी चंदनादी बेल पाणी पुष्प फळ वाहूया सकळ देवावरी गजानन महाराज की चंदन नाही म्हणतात देव कारण मला सांगा या साऱ्या संसारामध्ये फुलाचे झाड आम्हीच लावलो नारळाचं झाड आम्ही लावलो का बरं तुम्ही लावले असाल पण झाड तुम्ही बनवले का नाही नारळ तुम्ही बनवले काही लोक म्हणते ह्या 45 रुपयाचा नारळ घे ना माझ्या मुलासाठी चांगली पैकी सुनबाई पाहून ठेव साबास लग्न लवकर जुळलाच समजणार तुझ्या मुलाचा ते काम नाही त्याच्याकडे अहो ते नारळ तुझ्याही नाही ते नारळ सुद्धा त्याचेच होय बरोबर नारळ तुम्ही न लावले असाल झाड तुम्ही लावले असाल त्या नारळामध्ये पाणी तुम्ही न जमा केल्या ते सर्व भगवंताचे मग देवाचंच देतो देवाचंच तोडतो ना देवालाच देतो ना देवालाच डिमांड करतो शाब्बास काही लोक बयार सारखे झालेले लोक काही लोक एक व्यक्ती गेला अशाच मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती होती तो गेला एकदम पिऊन गेला कारण मी आता पिणाऱ्यांची सांगत होतो की पिणारे काय बोलतील काही गॅरंटी नाही त्या गणपतीला म्हणे शंकराच्या मंदिर होता ना शंकराच्या मंदिराच्या समोर गणपतीची मूर्ती म्हणल्या पोरांनी तो प्रत्येक दिवशी तो बेवडा त्या मंदिरात जाय शंकराच्या मंदिरात त्याला म्हणे तू जैसा आहे वैसा मैं भी हूं म्हणे क्योंकि तू भांग पीता है मैं दारू पीता हूं म्हणे और हम दोनों सारखे आहे म्हणजे आम्ही सेम आहो म्हणजे तुझ्यात ताकद आहे तेवढी ताकद माझ्यात आहे म्हणे कोण दारूवाला प्रत्येक दिवशी जाय पण आता काय गणेश उत्सवाचे दिवस आले त्या पोरांनी काय केलं पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून गणपतीची मूर्ती शंकराच्या मंदिरात मांडलं तर तू बेवड़ा का म्हणे तेरे बाप को डर लगा क्या म्हणे मेरा म्हणे तू कैसे आया म्हणे तू कोण आहे म्हणे अरे गण्या म्हणे तेरा बाप का आहे म्हणे कोणाले म्हणे गजाननाले म्हणे महाराज म्हणे तू भयाड हो गया क्या म्हणे तेरा बाप जल गया म्हणे तेरे को भेज दिया तो म्हणे कारण शंकराची मूर्ती लपली ना हा आता तिकडे 4 भुजाधारी उभा झाला ते म्हणे ए पप्पा काय थे रे कोणाले म्हणे
पप्पा काय ते म्हणे पप्पा तो बिचारा चुपचाप आपल्या मूर्ती हाली नाही ना डुले नाही तो कधी तिरे पप्पा म्हणे बहुत डलपोक आहे म्हणे काय म्हणे कुठं गेला दारुडे काही खरं नाही एक दारुड्या तर म्हणे तू भांग पिताय तो मै दारू पिता म्हणे तू मै भी कोई कम नाही बोल तेरे से मी म्हणलं नालाय का शंकराची बराबरी करते का रे तू तर शमशानात राहते एका मुर्द्यावर टाकू का म्हणलं तुले शंकराची बराबरी करू नका अरे शंकर महादेव आहे कोणता देव आहे हर हर शब्दाचा गजर हर हर शब्दाचा हर हर शब्दाचा गजर भोळे भाविक नर करती भोळे भाविक नर करती भोळे भाविक नर करती भोळे भाविक नर हर हर सप्तजा हर हर सप्तजा हर हर सप्तजा बोले संभूतया नांदे 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 बोले संभूतया नांदे बोले संभूतया अपने मस्ती में रहने वाले भगवान शिव है डोले डोले संभूतया नांदी डोले संभूतया नांदी डोले संभूतया सदा रहा तो आनंदी सदा रहा तो आनंदी सदा रहा तो आनंदी सदा रहा तो आनंदी गजर 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 हर हर शब्दाचा आपल्या मस्तीमध्ये कोणी राहणारा देव संत फक्त महादेव तुमच्या लपड्यात रात्री लोक बयार झाले जाऊ दे रे जाऊ दे आजील जाऊ दे